बातमी नाशिकमधून समोर येते। नाशिकमध्ये काँग्रेसनं कांदा प्रश्नी आंदोलन केलेलं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्या संदर्भात काँग्रेस आक्रमक झाली आहे। कांदा प्रश्नावर काँग्रेसनं हे आंदोलन केलंय। यावेळेस मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सरकारचा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आज कांद्याच्या मुद्द्यावरती काँग्रेसकडनं आंदोलन करण्यात येणार आहे। काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या मुद्द्यावरती हे आंदोलन करण्यात येणार आहे। मागच्या काही दिवसांपासून नाफेडच्या माध्यमातून जे नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा खरेदी होतो त्या कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे किंवा गैरव्यवहार झालेला आहे अशा पद्धतीचं आक्षेप आहे आणि त्याच मुद्द्यावरती काँग्रेसकडनं हे आंदोलन करण्यात येणार आहे। मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सुद्धा घसरलेले आहेत, कांद्याला जे हमीभाव देण्याची मागणी आहे, या सगळ्या मुद्द्यावरती आज काँग्रेस हे नाशिकमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। नाफेडचं कार्यालय आहे आणि याच नाफेडच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। बॅनरबाजी आता करण्यात आलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये घसरलेले आहेत। कांदा उत्पादक शेतकरी हे नाराज आहेत। या सगळ्या मुद्द्यावरती आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि या सगळ्या आंदोलनानंतर एक सभा सुद्धा इथे होईल आणि याच कार्यक्रमामध्ये बाळासाहेब थोरात हे काय एकूणच भाषण करतात किंवा काय मागणी करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि काल सुद्धा दिल्लीमध्ये या सगळ्या कांद्याच्या मुद्द्यावरती काही खासदारांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनानंतर आज नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडनं आंदोलन करण्यात येत आहे। त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून काय काय मागण्या होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।